या ठिकाणी आपण पाहतोय की MM कॉलेजच्या समोर धोकादायक पद्धतीने चेंबरचं झाकण नादुरुस्त अवस्थेत आहे, जीर्ण झालेलं आहे। आणि आपण आता पाहताय की सांगावा न्यूजचा इम्पॅक्ट हे झाकण नवीन बसवण्यात आलेलं आहे। 5 जुलै रोजी थेरगावच्या रस्त्यांवरील पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकेदायक 19 स्पॉट आपण सांगावाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी, प्रशासक आणि लोकांच्या निदर्शनास आणून दिले होते। त्यापैकी MM शाळेसमोरील जो धोकेदायक स्पॉट होता, चेंबरचं झाकण जीर्ण होऊन तुटण्याच्या अवस्थेत होतं। त्यानंतर 2 दिवसांनी तर ते पूर्णपणे तुटलेलं होतं। त्या ठिकाणी काठी लावून वर झेंडा लावून तिथं इंडिकेशन दिलं होतं की हे धोकेदायक आहे। आणि 3 दिवसानंतर आज प्रशासनानं या ठिकाणी ते धोकेदायक तुटलेलं चेंबरचं झाकण काढून नवीन चेंबरचं झाकण बसवलेलं आहे। हा 19 पैकी एक धोकेदायक स्पॉट या ठिकाणचा दुरुस्त झालेला आहे आणि सुरक्षित प्रवास सुरू झालेला आहे। हा सांगावा न्यूजचा इम्पॅक्ट आहे, सांगावा न्यूजचा परिणाम आहे। आपण पाहूयात त्या दिवशी सांगावावरती बातमी काय दिली होती, त्याचं गांभीर्य काय होतं। या ठिकाणी आपण पाहतोय की MM कॉलेजच्या समोर धोकादायक पद्धतीने चेंबरचं झाकण नादुरुस्त अवस्थेत आहे, जीर्ण झालेलं आहे। मोठी ट्रक किंवा मोठी वाहनं या ठिकाणून गेल्यानंतर हे जीर्ण झालेलं चेंबरचं झाकण खचू शकतात आणि मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकतो। अशा पद्धतीची धोकेदायक परिस्थिती MM कॉलेजच्या समोरच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ही पाहतोय आपण MM कॉलेजच्या समोर असलेलं चेंबरचं झाकण जीर्ण झालेलं आहे, नादुरुस्त अवस्थेत आहे। मोठ्या गाड्यांची चाकं जर का त्यावरून गेली तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो। या ठिकाणी चाकं खचून अपघात निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। प्रशासनानं वेळीच या ठिकाणी उपाययोजना करून हा चेंबर दुरुस्त केला पाहिजे, अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे। आणि या बातमीनंतर आज परिस्थिती बदलली। थेरगावमधील रस्त्यावरील 19 धोकेदायक स्पॉटपैकी एक स्पॉट दुरुस्त झालेला आहे, परंतु अपेक्षा आहे की इतरही स्पॉट लवकरात लवकर दुरुस्त व्हावेत। अशाच परिणामकारक बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।